श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, महाराजांच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना। माझी एक रिलेटिव्ह आहेत, तर तिच्या सासूबाईचा फोन आला की बघ ना ग, ही बाळाला व्यवस्थित दूधच पाजत नाही, येतच नाहीये म्हणत आहे, जास्त डिलिव्हरी होऊन तर बरेच दिवस झाले, मग आता तूच काहीतरी हिला सांग। तर तिला मी ज्या गोष्टी सांगितल्या तर माझ्या डोक्यात म्हणजे फोन ठेवल्याच्या नंतर माझ्या डोक्यात पण क्लिक झालं की चला आपल्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचूया, तुम्हाला पण नक्कीच याचा फायदा होईल। तर ते कोणतं कारण आहे की प्रत्येक आईला जे गैरसमज होत असतो की हो मला दूधच येत नाहीये, मग मी बाळाला काय पाजू। आणि विशेषतः ज्यावेळेस पहिल्यांदा डिलिव्हरी होते, पहिली वेळेस असते, पहिलं बाळ होतं आईला, त्यावेळेस आईला जी पहिलं आई पण आहे ते खूप अवघड जातं, थोडंसं जड जातं। तिच्या मनामध्ये बऱ्याच अंश डोक्यामध्ये प्रश्नांचा गोंधळ उडालेला असतो। पण असं कुठल्याही प्रकारचा गोंधळ न उडवता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक आईला हे दूध येतच असतं, प्रत्येक आईला दूध हे येतच असतं। डिलिव्हरी झाल्याच्या नंतर अर्ध्या ते 1 तासामध्ये आपल्याला लवकरात लवकर बाळाला दूध पाजायचं आहे। तुम्ही जर का बाळाला पिता येत नसेल, बाळाला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा थोडंसं अवघड जाईल बाळ शिकेपर्यंत, आणि ती नॅचरली बाळाला जी दूध पिण्याची किंवा दूध चोखण्याची जी प्रक्रिया आहे ती नॅचरली बाळाला येत असते। तर मी तिला जे सांगितलं तेच तुम्हाला पण सांगते। तर विषय असा आहे की तिला विचारलं मी, काय ग बाळाला दूध पाजलंस का? म्हणे हो पाजायले, पण थोडं थोडंच येत आहे। म्हणजे थोडं थोडं यायले म्हणजे? म्हणे नाही जास्त दूध येईना झाले मला। म्हणजे कसं काय येईना झाले? तू का पाजणार? दर 1-1 तासाला बाळाला दूध पाजायचं। बाळाला जोपर्यंत बाळ चोखणार नाही तोपर्यंत दूध येणार नाही। जोपर्यंत बाळ चोखणार, जोपर्यंत बाळाच्या तोंडामध्ये स्तन देणार नाही तोपर्यंत बाळ कसं शिकणार दूध पिण्यासाठी? सुरुवातीला ते थोडंसं पिईल, सोडून देईल, पण नंतर हळूहळू त्याला सवय झाल्याच्या नंतर त्याला चोखण्याची पण सवय लागेल आणि तो दूध व्यवस्थित पिईल। जोपर्यंत बाळ व्यवस्थित दूध पित नाही तोपर्यंत आईला पण जास्त दूध येत नाही। तुम्ही ज्यावेळेस जास्त दूध येईल त्यावेळेस मी बाळाला दूध पाजते, म्हणजे बाळाला जास्त त्रास होणार नाही ओढण्याचा, बाळाला त्रास होईल असं काही होत नसतं। ज्यावेळेस बाळ चोखेल, आईचं दूध पिईल, त्यावेळेसच आईला दूध जे आहे आपण पाना फुटतो म्हणतो, त्यावेळेसच पाना हा फुटतो आणि एकमेकांना त्यांच्या त्वचेला बाळाचा आईला आणि आईचा बाळाला त्वचेला स्पर्श झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये एक भावनिक नातं निर्माण होतं आणि त्यामधूनच एक दुधाचा प्रवाह आहे, जो पाना म्हणतो आपण, तो पाना फुटतो आणि आईला जास्त प्रमाणात दूध यायला लागतं। जसजसं बाळ दूध पिईल तसतसं त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूध येत असतं आईला। तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे। जेवढं तुम्ही बाळाला दूध पाजाल तेवढं जास्त आईला दूध येणार। आणि पाजताना एकाच साईडनं पाजायचं, इकडच्या साईडनं थोडंसं, इकडच्या त्या साईडनं थोडंसं, असं नाही पाजायचं, एकाच साईडनं पूर्ण पोटभर बाळा दूध पिऊ द्यायचं।